आजच्या संध्याकाळी आजच्या या प्रार्थना मननामध्ये मी आपलं सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करीत आहे. यावेळेस आम्ही विजय संगीतमधून गीत नंबर 77 गाणार आहोत. मी विनंती करतो की रेव्हरंट विश्वास पाडवी साहेब पुढे येतील आणि ते गाऊ लागतील. आज संध्याकाळी पुन्हा एकदा मी प्रभूला धन्यवाद देतो. प्रभूच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर आपण एक प्रार्थना करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण प्रभूच्या वचनाकडे जाणार आहोत. त्यासाठी प्रभूची वचनाची सेवा आदरणीय रेव्हरंट LP वळवी पाळक साहेब करतील. आपण प्रार्थना करू. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंट सुनील लोंढे पाळक साहेब आहे ते पुढे येतील आणि प्रार्थना ते करतील. प्रार्थना करू. आमच्या कृपाळू देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण की पुन्हा एकदा या सायंकाळच्या वेळेस देव बापा तुझ्या पवित्र वचनाचं मनन चिंतन करण्यासाठी प्रभू तू आम्हाला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू आज तुझ्या दासासाठी आमची विशेष प्रार्थना आहे. त्यांच्याद्वारे विशेष तू आज आमच्याशी पुन्हा एकदा नव्याने तू भेट घे. जे काय आमच्या उणीवता आहेत, जो आमचा अशक्तपणा आहे, तो प्रभू तू आम्हाला तू वेळोवेळी दाखवतोस आणि तो सुधारणा करण्यासाठी देव बापा तुझी कृपा तू आम्हाला पुरी. प्रभू आज तुझ्या दासाला आम्ही तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो. त्यांच्या जेबे ओठाला तू स्पर्श कर, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि त्यांच्याद्वारे देव बापा तू आज आम्हाला मंडळीला आणि जे ऑनलाईन हे सर्व प्रक्षेपण पाहत आहे देव बापा, तुझं वचनाचा ते लाभ घेत आहेत, त्या सर्वांना तुझा विपुल आशीर्वाद दे. प्रभू सर्वांना आम्ही तुझ्या कृपेचे स्वाधीन करतो. येशूच्या प्रिय नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंट LP वळवी पाळक साहेब पुढे येतील आणि देवाच्या वचनाची सेवा ते करतील.
यावेळेस आम्ही स्तोत्रसंहिता 119 काढूया. मागील काही दिवसापासून आम्ही स्तोत्र 119 यावर मनन चिंतन करीत आहोत. आज आम्ही 89 पासून तर 96 पर्यंत ही वचने वाचणार आहोत आणि या वचनाच्या योगे परमेश्वराची इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. देवाचं वचन वाचूया या प्रकारे. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे. तू पृथ्वी स्थापली व ती तशीच कायम आहे. तुझ्या निर्णयाविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत. तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. तुझे विधी मी कधी विसरणार नाही, कारण तू त्याच्या योगे मला नवजीवन दिले आहे. मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधीचा आश्रय केला आहे. दुर्जन माझा नाश करावेस टपले आहेत, तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन. सर्व पूर्ण त्याला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे. प्रार्थना करू. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, पवित्र, जिवंत स्वर्गीय पित्या, धन्यवादित बापा, प्रभू येशू, तुझ्या पवित्र नावात या सायंकाळच्या समयी आम्ही तुझ्या चरणापाशी आहोत. जी वचने प्रभू आम्ही वाचली त्यामधून तुझी इच्छा आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत असताना पवित्र आत्म्या तू आम्हाला चालीव. तुझी कृपा तू मला पुरीव. तुझी कृपा प्रत्येक ऐकणाऱ्या विश्वासणाऱ्याला तू पुरीव. आणि तुझ्या वचनामधून जे तुझ्या वचनाचं योगे येणारं सामर्थ्य आहे, जे वचनाचं महत्त्व आहे, ते जीवनासाठी घेत असताना तू आपली स्वर्गीय कृपा पवित्र आत्म्याचे योगे आमच्या जीवनामध्ये प्रभू तू ठेवावी. आजच्या सेवेसाठी मला लागणारी कृपा तू पुरीव. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मागील 3 भागामध्ये जेव्हा आम्ही मनन केलं, मागचे 3 विभागामध्ये, तेव्हा या 3 भागामध्ये स्तोत्रकर्ता अतिशय दुःखाच्या परिस्थितीमधून वाटचाल करताना आम्हाला दिसतो. स्तोत्रकर्ता त्या 3 विभागामध्ये दुःखामध्ये संघर्ष करताना दिसतो आणि त्या दुःखमय वादळाने तो भारावून गेलेला आहे. त्याच्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडलेला आहे. अशा प्रकारचे चित्र आम्ही मागील 3 भागामध्ये दिसतं आम्हाला. आणि त्याच्या विश्वासावर आघातावर आघात होताना दिसतो. त्याचं विश्वासाचं जीवनाला एक प्रकारे हलवण्याचा प्रयत्न या दुःखामधून जात असताना त्याच्या विश्वासावर गंभीर असे आघात झालेले आहे. परंतु तो सर्वशक्तिमान, सर्वभौम परमेश्वर या संगती जोडलेला आहे. अशा परिस्थितीमध्येही या दुःखाच्या अनेक जे साखळी परंपरा आहे, एकामागून एक संकट, एकामागून एक येणारी विपत्ती, आणि अशा स्थितीमध्ये याचं जीवन जात असताना आम्हाला समजतं की त्यामधून अतिशय गंभीर असा परिणाम त्याच्या जीवनावर झालेला आहे, विश्वासाला आघात झालेला आहे. तरी देखील सर्वभौम परमेश्वर याच्याशी तो जोडलेला आहे. हे एक आम्हाला या ठिकाणी आम्हाला दिसतं की एक आत्मिक जीवनामध्ये एक परिपक्वतेचं जीवन, देवामध्ये कसलेलं जीवन, एक मजबूत जीवनाची एक आम्हाला छाप या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. अशा प्रकारे आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. या सर्व परिस्थितीमधून जात असताना त्याने आपलं जीवनामध्ये तो काय म्हणतो, हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. या सर्वामधून परमेश्वराच्या वचनाविषयी त्याला एक गहन रहस्य त्याने अनुभवामधून समजून घेतलेलं आहे. आपलं वैयक्तिक जीवनाच्या अनुभवामधून आपलं वैयक्तिक जीवन त्या
दुःखाच्या स्थितीमधून दुःखस्थानामधून जात असताना त्याने आपलं वैयक्तिक जीवनामध्ये त्याने तो अनुभव घेतलेला आहे. आणि शेवटी आम्हाला समजतं की त्याने वचनरूपी अशा प्रकारच्या खडकावर तो उभा आहे. ज्यावेळेस मनुष्य खडकावर उभा असतो तेव्हा तो सहसा डगमगत नाही, अस्थिर होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे तो एक देवाच्या जे सार्वकालिक वचन आहे, जे सर्व काही बदलणारं आहे, पण एक सत्य बदलत नाही हे त्याच्या जीवनामधून त्याने समजून घेण्याचा अनुभवातून प्रयत्न केलेला आहे. ते आहे देवाचं वचन कधीच बदलत नाही. देवाचं वचन हे युगांयुगासाठी आहे. देवाचं वचन हे व्यापक आहे, सार्वकालिक आहे, सर्व काही लयात जाणार आहे, सर्व काही बदलणार आहे. पण एक सत्य त्याला समजलं की परमेश्वराचं वचन हे कधी बदलत नाही. आणि म्हणून आम्ही नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं ते आम्ही पाहतो. आकाश आणि पृथ्वी निघून जाईल पण माझ्या मुखातील प्रत्येक शब्द तो निरंतर तसाच आहे. आणि या सत्यावर जेव्हा एक विश्वासणारा अनुभवातून आपली रचना करतो, त्या वचनाच्या प्रती तो एक विश्वासू असतो. त्याला समजलं, आम्ही मागील काही सर्व या स्तोत्रामधून पाहत असताना आम्ही वचनाचं मोल, वचनाचं सामर्थ्य, वचनामधून येणारं सामर्थ्य, सर्व गोष्टींचं आम्ही उहापोह केलेलं आहे मागील आम्ही काही विभागामधून. आणि हे सत्य तो या स्तोत्रामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो की देवाचं वचन सर्व काळ स्थिर आहे. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये जी व्यक्ती देवाच्या वचनाला चिटकून राहते, देवाच्या वचनावर आपला आधार बनवते, देवाच्या वचनावर उभी राहते, ती व्यक्ती स्थिर राहते, ती कधी निराश होत नाही. किती एक सुंदर गोष्ट आम्हाला आध्यात्मिक विचार, आध्यात्मिक मूल्य आम्हाला या स्तोत्रामधून पाहायला भेटत आहे. आणि स्तोत्रकर्ता या ठिकाणी तो म्हणतो की ते वचन कधीही निराश करत नाही. आणि हा उत्तम पाया त्याने आपल्या जीवनामध्ये ठेवलेला आहे. या एवढ्या 8 वचनामध्ये त्याचे स्तोत्रामध्ये 2 विभाग आहे. याचे 2 विभाग केले. हिब्रू भाषेमधून जेव्हा आम्ही जेव्हा विचार करतो, अभ्यास करतो, तेव्हा एवढ्या 89 पासून तर 96 याचे 2 विभाग करण्यात आलेले आहे. आणि अशा प्रकारे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की देवाचं वचन स्थिर कायम आहे, देवाचं वचन सामर्थ्यशाली आहे. आणि अशा देवाच्या वचनामध्ये त्याला दुःखाच्या स्थितीमधून जात असताना देखील त्याला त्या वचनामधून एक आनंद त्याला मिळालेला आहे. तो म्हणतो की मला तुझ्या नियमामध्ये आनंद आहे, तुझ्या वचनामध्ये आनंद आहे. आणि ही गोष्ट त्याने आपल्या वैयक्तिक अनुभवामधून त्याने घेतलेलं आहे. म्हणून तो म्हणतो मी तुझे वचन विसरणार नाही. किती महत्त्वाचं एक निर्णय तो घेतो, किती महत्त्वाची तो जीवनामध्ये तो एक मनन करतो की मी देवाचं वचन कधी विसरणार नाही. आणि त्या देवाच्या वचनाचं तो सतत मनन करतो, सतत त्या देवाच्या वचनामध्ये गळून जातो आणि त्या वचनामध्ये त्याला आनंद मिळतो. देवाच्या वचनाला सतत आपल्या जीवनामध्ये त्याने समोर ठेवलेला आहे, आपल्या अंतःकरणामध्ये ठेवलेला आहे, आपल्या विचारामध्ये ठेवलेला आहे, आपल्या वर्तनक्रमामध्ये त्या वचनाला त्यांनी घेतलेलं आहे. आणि म्हणून तर अशा मागील पाठामध्ये आम्ही पाहिलं की दुःखामधून जात असताना देखील त्याला आनंद परमेश्वराचं वचन देत आहे. देवाचं वचन त्याला निराशेमधून बाहेर काढत आहे, देवाचं वचन त्याला सर्व प्रकारच्या भयामधून बाहेर काढत आहे. कारण त्याला देवाच्या वचनाचा तो सतत विचार करतो. किती एक चांगली गोष्ट आम्हाला दिसते, किती उत्तम गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे की एक व्यक्ती जेव्हा सतत दुःखस्थानामधून विविध प्रकारच्या संकटामधून जात असताना त्याने आपलं मन, आपलं चित्त देवाच्या वचनावर समर्पित केलेलं आहे, रचना केलेली, उभं केलेलं आहे, ती व्यक्ती विचलित होत नाही आणि सतत देवाचं वचन त्याच्या ध्यानात ती ठेवते. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की त्याला समजलं देवाचं वचन हे कायम सर्वकालिक आहे, देवाचं वचन व्यापक आहे आणि देवाचं वचन हे परिपूर्ण आहे. देवाचं वचन हे परिपूर्ण आहे. आणि म्हणून तो व्यक्तिशः आपल्या अनुभवाकडून देवाच्या वचनाकडे वळतो. जेव्हा जीवनामध्ये विविध प्रकारच्या संकटाला आम्ही सामोरे जातो, आमच्या विश्वासावर आघात होतो, आम्ही निराश बेचैन होतो, त्यावेळेस आम्ही देवाच्या वचनापासून दूर जातो. परंतु या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला इतकं
अनुभव आलेला आहे, त्याने इतकी खात्री करून घेतलेली आहे, व्यक्तिवाचक अनुभवामधून तो सरळ परमेश्वराच्या वचनाकडे वळतो, दुसरी डावी उजवीकडे वळत नाही, तो परमेश्वराच्या वचनाकडे वळतो, तो कधी विसरत नाही. आणि तो म्हणतो की या वचनाची योगे मला नवजीवन मिळालेलं आहे. स्तोत्र. आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा काय म्हटलेलं आहे? या वचनाची योगे मला नवजीवन मिळालेलं आहे, नवीन जीवन मला मिळालेलं आहे. कारण तुझ्या वचनामध्ये 93 वचन वाचूया. तुझे विधी मी कधी विसरणार नाही, कारण तू त्याच्या योगे मला नवजीवन दिले आहे. त्याच्या योगे मला नवजीवन दिलेलं आहे आणि म्हणून सतत देवाच्या वचनाला तो विसरत नाही. विसरू नये मनुष्याने. पहा त्याची अवस्था मागील भागामध्ये आम्ही पाहतो तेव्हा तो म्हणतो की माझं जीवन मागच्याच पाठामध्ये आम्ही पाहिलं की तो म्हणतो माझं जीवन धुरात ठेवलेलं आहे, बुदलीस्मार झालेलं आहे, कासावीस झालेलं आहे, तरी मी तुझ्या वचनाला नियमाला मी धरून आहे. आणि हे स्तोत्र करता आपल्या वर्तमान आणि भूतकाळातील जीवनामध्ये तो या सर्व गोष्टींचा अनुभव घेतो. देवाची इच्छा आणि देवाचा स्वभाव ही देवाची वचने आम्हाला दाखवतात. देवाच्या वचनामधून परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराचा स्वभाव आम्हाला दाखवतात. आणि त्या वचनामध्ये आम्हाला समजतं की परमेश्वराची सत्यता आणि विश्वसनीयता पिढ्यानपिढ्यांचा आधार आहे. पहा तो म्हणतो ही परमेश्वराची वचने इतके सत्य आहे, परमेश्वराची वचने इतके विश्वसनीय आहे, या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी युगानुयुग त्या वचन त्यांचा आधार आहे. जीवनाचा आधार येणाऱ्या पिढीसाठी फार मोलाचा एक त्याचा कार्यभाग आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो नवीन करारामध्ये पौल देखील म्हणतो, प्रियजन हो, तुम्ही या पुढील पिढीमध्ये जीवनाचं वचन पुढे करताना तुम्ही ज्योतीसारखे दिसावे. देवाच्या वचनालाच पुढे करा, देवाच्या वचनालाच पुढे करा, डावी उजवीकडे वळू नका. या ठिकाणी हे वचनाचं महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे. ते पिढ्यानपिढ्यांचा आधार आहे, ते कधी बदलत नाही. आणि याच्याद्वारे त्याच्या जीवनामध्ये तो वळला आणि शेवटी त्याने त्या वचनाप्रती स्वतःला सोपून दिलेलं आहे, समर्पण करून टाकलेलं आहे. किती अद्भुत परिणाम ज्याने आपलं जीवन देवाच्या वचनावर सतत आणि सतत त्याने रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वचनाची योग्य त्याने आपल्या जीवनामध्ये देवावरील विश्वास इतका मजबूत केलेला आहे आणि दुःखामध्ये देखील त्याचं जीवन हे निराश होत नाही, आनंदित होतं. अशा प्रकारे आम्ही पाहतो की त्याला अशा प्रकारे त्याने तो समर्पणाचा पल्ला गाठलेला आहे. पहा हळूहळू येतो आणि संपूर्ण जीवन समर्पण करून टाकतो. आणि असं म्हटलं याच्याद्वारे त्याला स्थैर्य प्राप्त झाले, स्थिरता प्राप्त झाली, त्याला त्याच्या जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त झालं. आज मनुष्य स्थैर्य प्राप्त होण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींचा अवलंब जगामध्ये करत आहे, पण मनुष्याला स्थैर्य प्राप्त होईल अशी एकच गोष्ट देवाच्या वचनामध्ये आम्ही सांगू शकतो, ते आहे परमेश्वराचं वचन. आणि त्याला समजलं हे वचन माझं स्वरक्षण देखील करतं आहे. सदैव परमेश्वराचं वचन स्वरक्षण करते. आणि म्हणून देवाच्या वचनाच्या आधारे, या देवाच्या वचनाच्या आधारे ज्यावेळेस त्यांनी समर्पण केलं त्यावेळेस समर्पणाच्या दिशेने देवाच्या वचनाला घेऊन जात असताना त्याला एक गोष्ट समजली, देवाच्या वचनाच्या आधारे मी दुःखावर विजयी होतो. काय म्हटलेलं आहे? मी दुःखामध्ये विजयी जीवन जगतो. किती सुंदर एक मार्ग, किती सुंदर विचार या ठिकाणी दिलेले आहे. परिपक्वतेची आध्यात्मिक मानसिकता निश्चित त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटते. स्तोत्रकर्त्याच्या जीवनामध्ये परिपक्वतेची आध्यात्मिक एक मानसिकता आम्हाला निश्चित या ठिकाणी पाहायला भेटते. परिस्थिती किती कठीण आहे, त्या परिस्थितीकडे न पाहता तो देवाच्या वचनाने प्रभावित होतो. देवाच्या वचनाने तो प्रफुल्लित होतो, आनंदित होतो. आणि तो म्हणतो निराशेने तो प्रभावित जरी झाला तरी परमेश्वराने त्याला सोडलं नाही. काही गोष्टी त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने परमेश्वराला सोडलं नाही. 93 वचनामध्ये देवाचं वचन विसरलं नाही. आणि आम्हाला रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये संत पौल काय म्हणतो त्याचे आम्ही ते वचने वाचली तर आम्हाला समजतं की देवावर प्रीती करणाऱ्यासाठी अशी परमेश्वराचं सामर्थ्य आहे की आम्हाला कोणतीही गोष्ट आम्हाला देवापासून अलग करू शकत नाही, त्याच्या प्रीतीपासून. आणि
रोम 8मध्ये आम्हाला ते वाचायला भेटते. ती देवाच्या प्रीतीपासून कोणीच आम्हाला वेगळं करू शकत नाही. हे एक देवाच्या प्रीतीमधलं सामर्थ्य पावलाला नवीन करारामध्ये समजलं आणि त्याने देवाच्या वचनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. दुःखावर विजय मिळवण्याचा मार्ग आम्हाला दिसतो देवाच्या वचनामध्ये. त्या दुःखाचा आजही तो म्हणतो की हे सतत दुःख माझ्या जीवनात समाप्त झालं नाही. तो म्हणतो हे सतत चालू आहे. मी संघर्ष केला, भूतकाळामध्ये संघर्ष केला आणि वर्तमान काळामध्ये पण मी संघर्ष करीत आहे. तो संकट आणि ते सतत आहे. पण तो काय म्हणतो, हे सर्व दुःख आज पण आहे जीवनामध्ये, परंतु त्या दुःखात मला पुनरुज्जीवन मिळालेलं आहे. प्रियांनो, जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना दुःख काय एका क्षणापुरतं नाही. जितकं आम्ही देवाच्या समीप जाऊ, जेवढं आम्ही देवाच्या सहभागितेमध्ये आमची आध्यात्मिक वाढ होईल, तसं नाना प्रकारचे संकटे आमच्या जीवनामध्ये आमची वाट पाहत आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला समस्त जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत आम्हाला पाहायला भेटतं. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या समीप जातो तेव्हा आम्ही आमच्यासाठी संकटे आणि परीक्षा वाट पाहतात. आणि अशा स्थितीमध्ये काय म्हणतो की त्या दुःखामध्ये मला पुनरुज्जीवन मिळाले, कारण देवाचं वचन सर्व काळासाठी आहे. ते वचन व्यापक आहे. त्या वचनाने माझ्या जीवनामध्ये फार मोठा प्रभाव टाकला. देवाचं वचन हे त्याच्या स्वरूपाबद्दल आणि त्याच्या शिकवणीबद्दल त्याने मनन केलेलं आहे. देवाच्या वचनाचं, त्याच्या शिकवणीचं त्याने मनन चिंतन केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये काय झालं आहे, त्याला अशी प्रकारची बुद्धिमत्ता त्याला प्राप्त झालेली आहे. पहा, देवाच्या वचनाचं जे शिक्षण आहे, देवाचं वचन आहे, त्याचं मनन केलेलं आहे. त्या शिकवणीवर त्याने आपलं चित्त केंद्रित केलं. त्यामुळे त्याला एक बुद्धीचा विकास त्याला झालेला आहे. अशा प्रकारची त्याला आध्यात्मिक बुद्धी देवाने ज्ञान दिलेलं आहे की तो त्या परिस्थितीवर देवाच्या त्या सार्वभौम परिस्थितीमधून तो पाहतो, विचार करतो, निर्णय घेतो आणि चालतो. त्याला ती बुद्धी मिळालेली आहे. त्याला आत्मिक समज त्याला मिळालेला आहे. आणि त्याला आत्मिक समज मिळाला आहे म्हणून दुःखाच्या स्थितीमध्ये तो म्हणतो, मी आज्ञापालनाच्या मार्गाने चालतो. किती अद्भुत गोष्ट आहे. तो म्हणतो की ह्या सर्व गोष्टी मला देवाच्या वचनामधून मिळालेल्या आहे. देवाच्या वचनामधून, मनन चिंतनामधून मिळालेल्या आहे. मी देवाच्या वचनाच्या प्रती स्वतःला सोपून दिलं, समर्पण केलं आणि देवाने मला मी देवाच्या वचनावर, त्याच्या शिकवणीवर मनन केल्याने मला बुद्धी आणि समज मिळाला. आणि म्हणून मला समजतं की देवाच्या आज्ञापालनाच्या द्वारे आम्ही अनुपाळकांच्या द्वारे मध्ये आम्ही ऐकलं की आज्ञापालन त्याच्या किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्याद्वारे परमेश्वर त्याच्या लोकांना कशा प्रकारे आशीर्वाद द्यायला जातो. तो म्हणतो की ह्या सर्व गोष्टीमुळे मला देवाने बुद्धी दिल्यामुळे, आत्मिक समज प्राप्त झाल्यामुळे मी आज्ञापालनाच्या दिशेने चालतो. त्याला समजलं यामध्येच माझं हित आहे, यामध्येच मी आशीर्वादित आहे, यामध्येच माझं प्रमाण आहे की मी माझ्या देवावर विश्वास आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करतो आहे. आणि म्हणून तो म्हणतो त्या दुःखामध्ये त्याला एक निश्चित जिवंत आशा त्याला मिळालेली आहे. काय म्हणतो, या स्थितीमधून तो म्हणतो निश्चित मला एक जिवंत आशा मिळालेली आहे. आणि आशा मनोभंग करत नाही, कारण तो देवाच्या वचनावर प्रीती करीत होता. देवाचं वचन त्याला मधासारखं लागत होतं, सोन्यापेक्षा मौल्यवान वाटत होतं. देवाच्या वचनाला तो वचनामध्ये स्थिर आहे, उभा आहे, समर्पित आहे, आज्ञापालनामध्ये आहे. या सर्व गोष्टी, भूतकाळामध्ये दुःख आहे, वर्तमान काळामध्ये दुःख आहे आणि भविष्यकाळ माझ्यासाठी वाट पाहत आहे. अशा स्थितीमध्ये त्याने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाला आधार केला आहे. देवबाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. आजच्या वचनासाठी खरोखर मी प्रभूला धन्यवाद देतो, कारण देवाच्या वचनाचं महत्त्व कितीतरी महान आहे हे आज आम्ही आजच्या संध्याकाळी ऐकलेलं आहे. यावेळेस आम्ही विशेष आमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करणार आहोत. आमचे जे वडील प्रियजन आजारी आहे त्या सर्वांची आठवण आज आम्ही करणार आहोत. तसंच 27 पासून तर 27, 28, 29 या दरम्यान रिफ्रेशर कोर्स आहे आणि त्या कोर्ससाठी देखील आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड पठारे पाळक साहेब पुढे येतील
आणि ते प्रार्थना करतील. त्याच्यानंतर प्रभूची प्रार्थना आपण म्हणणार आहोत आणि आशीर्वाद आम्ही घेणार आहोत. प्रार्थना करू आपण. देवबापा, आम्ही पुन्हा एक वार मनापासून धन्यवाद देतो. आज सायंकाळी या मन्नामध्ये स्तोत्र 119 मधून जी वचनं आम्ही प्रभू मन्नासाठी घेतले, तुझ्या दासाने या मन्नासाठी तयारी करून जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. स्तोत्रकर्त्याने तुझ्या वचनाबद्दल किती गहन गोष्टी प्रगट केलेल्या आहेत की ते स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. ते आम्हाला संरक्षण देणार आहे. एवढंच नव्हे तर प्रभू ते वचन हे त्याच्यासाठी किती महान होतं, त्याच्यासाठी मधुर, मधापेक्षाही गोड वाटणारं होतं. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्यांनी ही चव घेतलेली आहे ते धन्य आहेत. प्रभू, आमच्या कष्टामध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये, अडचणीमध्ये आम्हाला समाधान देणारं, सांत्वन देणारं, सामर्थ्य आणि धैर्य देणारं हे केवळ तुझं वचन आहे. आज आम्ही धन्यवाद देतो प्रभू, जे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत आणि या मंदिरामध्ये जे आम्ही हजर आहोत, आम्हा सर्वांना तू आशीर्वाद दिला, तुझे आभार मानतो. प्रभू, आज सायंकाळ आम्ही पुन्हा आमच्या नित्याच्या गरजा तुला सादर करतो. जे आमचे प्रिय बंधू भगिनी आजारी आहेत त्यांना तू आरोग्य दे प्रभू. आम्ही खास करून तुझे दास रेव्हरंड DM पाटील यांची आठवण करतो. त्यांना तू आरोग्य दे, स्पर्श कर आणि तू त्यांना बरं कर. आम्ही रेता का, आम्ही जुलियाना, त्याचप्रमाणे प्रभू आमच्या इतर ज्या बहिणी आजारी आहेत त्या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे. त्यांना चांगलं आरोग्य दे, त्यांना शक्ती, सामर्थ्य दे. जे साथींचे आजार, ताप, सर्दी, खोकला प्रभू सुरू आहेत त्याची अनेकांना बाधा आहे, त्यापासूनही तू सुटका दे. प्रभू, आम्हाला दिलेल्या पावसाबद्दल धन्यवाद देतो आणि पुढेही तू आम्हाला पाऊस वेळोवेळी देत राहा. आज सायंकाळी आमची प्रार्थना आहे. आमचा जो होणारा रिफ्रेशर कोर्स आहे त्यासाठी आमची प्रार्थना आहे. येणारे तुझे दास, येणारे मंडळांमधले पुढारी आणि ज्यांना प्रभू त्या वचनाची गोडी आहे अशा प्रियांना प्रभू एकत्र येत असताना टीम साम आम्ही सर्व मिळून प्रभू ही वचनं त्या शिबिरामध्ये आम्ही आत्मसात करावी. आम्ही प्रार्थना करतो. तुझे दास ब्रदर आमचे जे येणार आहेत बँगलोरवरून, नरेश ब्रदर, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना तुझी कृपा दे आणि ज्या गोष्टींची आम्हाला आवश्यकता आहे त्या गोष्टी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजबुद्धी दे. आम्ही प्रार्थना करतो या दिवसामध्ये आमच्या SM ट्रस्टच्या सेवा कार्यासाठी जे जे कार्य आतापर्यंत पार पडू दिलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि जे नव्याने कार्य हाती घेतलेलं आहे तेही सिद्धी जाऊ दे. लागणारा सर्व पुरवठा कर. आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. उद्या होणाऱ्या आमच्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा जो सोहळा साजरा होणार आहे तो शांततेमध्ये सर्वत्र पार पडू दे आणि प्रभू प्रत्येकाला देशाबद्दल आस्था, प्रीती वाटू दे. एकमेकांनी प्रेम करावं अशी कृपा होऊ दे. सर्व भेदभाव दूर कर आणि शांतता आणि सुबत्ता आमच्या देशात नांदू दे. पुन्हा एक वार या सायंकाळच्या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने तुला सादर करतो म्हणून तो ऐक. आमेन. स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडून सोडतो तशी तू आमच्या ऋणापासून सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला सर्व वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंदिरामध्ये जमलेल्या तुझ्या दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडलेले त्या प्रिय दासांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SHHच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. रात्री तू मजला राखी तो
उद्याची पुन्हा सूचना आहे 6 ते 6:30 पुन्हा प्रार्थना मनन असणार आहे आणि देवाच्या वचनाची सेवा आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पळक साहेब हे करतील. आपल्या सर्वांना या प्रार्थना मननामध्ये प्रेमपूर्वक आमंत्रण आहे.